प्रत्येक प्रदेशाची खाण्यावरनं काही ना काही खासियत असते. चायनामध्ये जसं की आगळ्या वेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज बनवण्याची खाण्याची खासियत आहे, तशीच इंडियामध्ये आपली जी खासियत आहे ती मसाल्यांमध्ये आहे. मसाल्यांच्या ऑरामुळे हिस्ट्रीमध्ये आपल्याला ट्रेड झालेला आढळतो इंडियामध्ये मसाल्यांच्या सेंटर पॉईंट ठेवून. प्रत्येक प्रदेशाची जरी खाण्यावरनं खासियत असली तरी ती खासियत, जसे की भारताची मसाला आहे, तर मसाल्यावरनं आपण एवढं प्राऊड फील करणे की डायरेक्ट आपण आपल्या प्रत्येक खाण्याच्या मेनूमध्ये फक्त आणि फक्त मसाल्याचाच यूज करणे. म्हणजे जरी तुमची खासियत मसाला असेल, जरी आपली खासियत मसाला वगैरे असेल, तरी त्या गोष्टीचा अतिरेक केल्यावरती जे काही बॅलन्स डाएट म्हणून स्टँडर्ड्स आहे वर्ल्ड वाईड, ते प्रॉपरली मीट होत नाही आणि ॲट द एंड आपण जास्त मसालेदार पदार्थ वगैरे या गोष्टींमधनं आजारांना जन्म देतो बऱ्याच. आणि लाँग टर्म आपल्या हेल्थच्या दृष्टीने सुद्धा जास्त मसालेदार खाणं हे अति धोकादायक आहे. पॉईंट आय एम हायलायटिंग इज की प्रत्येक प्रदेशाची खासियत असते, तशी भारताची मसाल्यामध्ये आहे. मसाल्यामध्ये खासियत असून देखील आपण त्या खासियतला एवढं हाईप दिला, एवढा बढावा दिला की आपल्या प्रत्येक घरोघरी 99% घरांमध्ये मसाल्याशिवाय कालवण बनतच नाही. मसाल्यांशिवाय 1 वेळचं 2 वेळचं जेवण आपण जेवत नाही. आणि ही एक अत्यंत सॅड रिॲलिटी आहे इंडियाची, जर हेल्थच्या टर्मने आपण डिफाईन केलं इंडियाला तर. कारण हे लाँग टर्मसाठी एवढं हे आहे ना, तुम्हीसुद्धा तुम्ही काय मी काय, आपण सर्वजणं ह्या मसाल्याच्या डाएटचा एक्सपिरियन्स आत्तापर्यंत घेतला आहे आणि इवन आत्तासुद्धा सफर करतो आहे. कारण तुम्ही आजूबाजूच्या फक्त 5 लोकांचं जरी ओपिनियन घेतलं तर त्याच्यामधले 4 लोक तरी, मी तर म्हणतो 5च्या 5ही जास्त मसालेदार. तुम्ही विचारा त्यांना तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे. बॅलन्स डाएट इज नॉट इक्वल्स टू, इट्स नॉट ऑल अबाउट प्रोटीन, बट जे प्रोटीन डेफिशियन्सी आहे ती पूर्ण ग्रोथ माणसाची थांबवते. पूर्ण सिस्टम प्रोटीन याच्यावरती डिपेंड असतं मेजरली. त्यामुळे मी प्रोटीन हायलाईट करतो. असं नाही की नुसतं प्रोटीन खा. इवन माझ्या घरचीसुद्धा मला टॉन्ट मारतं की काय प्रोटीन करत राहतो सारखा, बॅलन्स डाएट खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे. या आय ॲग्री विथ दॅट, बट the point is India is majorly protein deficient. The highlighting of of point protein is just because we are deficient. इतर कुठल्याही गोष्टीमध्ये कार्बोहायड्रेट्समध्ये आपण डेफिशियंट आहे का? नाही. आपले कार्बोहायड्रेट्स नॅचरली कंप्लीट होता. बट याच गोष्टीचे मिसकन्सेप्शन ठेवून इंडिया जास्त मसालेदार, चटकदार आणि भरभरून चपात्या वगैरे असतात त्यांच्या डाएटमध्ये, आपल्या डाएटमध्ये, त्यांच्याने आपल्या डाएटमध्ये. हे आहे सॅड रिॲलिटी ऑफ इंडियन क्युझिन, इंडियन डिशेस, इंडियन डाएट. ही आपल्याला कुठे ना कुठे बदलायची गरज आहे. आपल्याकडे एक सेन्स ऑफ रिअलायझेशन आलं पाहिजे की आपण जेव्हा केव्हा फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ, बॅलन्स डाएटसाठी फायनान्शियल कंडिशन तितकीच चांगली असावी लागते. आय ॲग्रीड. बट मी अशी काही उदाहरणं बघतो जे वेल टू डू फॅमिलीज आहेत, त्यासुद्धा जस्ट अनअवेअर आहे या गोष्टींच्या पासनं, आणि ते असं डाएट घेतात की पूर्णपणे जंक फूड, प्रोटीन पॅकेज्ड फूड वगैरे जास्त प्रेफर करता घेण्यासाठी. इट्स ऑल अबाउट आर मिसकन्सेप्शन. आपण हा पॉईंट नाही हायलाईट करू शकत की आम्ही जस्ट बिकॉज गरीब आहे म्हणून डाएट अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळं आम्ही चपात्यांवरती दिवस काढतो वगैरे. ही
आयडियोलॉजी फक्त व्हॅलिड आहे जर तुम्ही अगदी बिलो पॉवर्टी लाईन येता तेव्हा तुम्हाला म्हणजे मी सिरियसली सांगेल की डाएट वगैरेवरती फोकस करू नका. जस्ट फोकस ऑन गेटिंग मनी अँड जस्ट एस्टॅब्लिश युअर सेल्फ फायनान्शियली गुड अँड देन यू कॅन बी कॉन्शियस अबाउट डाएट. जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येत असाल तर. बट इफ यू आर मिडल क्लास, इफ यू आर अबव मिडल क्लास और इफ यू आर जस्ट मिडल क्लास, तर तुम्ही काही ना काही जुगाड करून चांगलं खाणं अफोर्ड करू शकता. जसं की मी आहे, माझ्या घरीसुद्धा कार्बोहायड्रेट्स जास्त केल्या जातात. बट मी त्या गोष्टींना दोष न देता मी माझ्यासाठी सोल्युशन काढलं की ठीक आहे बाबा, कार्बोहायड्रेट खात आहे ठीक आहे. बट कोणी सांगितलं मी पण ते खाल्लंच पाहिजे? मी काही असे डाएटमध्ये ॲडॉन्स केले, जसे की व्हे आहे, अंडी वगैरे आहे, दही आहे, पनीर, अशा काही ॲडॉन्सने माझ्या डाएटला इम्प्रूव्ह केलं माझ्या बजेट अनुसार. मी असं नाही म्हणलो की मी गरीब आहे, मग मला पैशांची कमी असल्यामुळं मी जास्त डाएटवरती फोकस करू शकत नाही ना. दॅट्स वॉज नॉट माय पर्स्पेक्टिव्ह. ज्या माझ्या परिस्थितीवर बघायचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो आहे मी बेस्ट काय करू शकतो माझ्या फायनान्शियल कंडिशनला आत्ता सपोर्ट करताना. सो दिस वॉज ऑल सॅड रियालिटी ऑफ इंडियन मेनू. याच्यामध्ये बरेच पॉईंट आहे बोलण्यासारखे, बट ॲज ऑफ नाऊ आय एम थिंकिंग की एवढं सांगणं पुरेसं आहे की नॉट जस्ट बिंग प्राऊड की इंडिया हा स्पायसेसला बढावा देणारा देश आहे, इंडियाची खास ओळख मसाले वगैरे आहे, मग तुम्ही मसालेच खा वगैरे. नो, you have to accept the sad reality of Indian diet, that Indian diet is not totally but mostly shitty. So you have to adjust it according to your budget, by including protein, by including various vitamins and minerals and all things. सो दिस वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. मला एवढंच या व्हिडिओमधनं कन्क्लूड करायचं होतं की जस्ट सेन्स ऑफ अवेअरनेस तुमच्यामध्ये यावा या व्हिडिओ थ्रू की या इंडियन डाएट हे खराब आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.